नमस्कार. मेष राशीच्या प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. शनिवार 22 ऑगस्ट 2026. मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस कसा असेल? नोकरी आणि व्यवसायात कोणत्या संधी मिळू शकतात? आर्थिक परिस्थिती कशी राहील? प्रेम आणि कुटुंबातील वातावरण कसे असेल? आणि शनिवारी मेष राशीच्या व्यक्तींनी कोणती विशेष काळजी घ्यावी? चला तर मग जाणून घेऊया मेष राशीचे संपूर्ण राशी भविष्य. दिवसाची सुरुवात मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा दिवस आत्मविश्वास आणि सकारात्मक विचारांनी सुरू होऊ शकतो. एखादे काम काही दिवसापासून रखडले असेल तर ते पूर्ण करण्यासाठी उद्या चांगली संधी मिळू शकते. तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या निर्णयाचा विचार करत असाल तर घाई न करता परिस्थितीचा नीट विचार करा. आजचा दिवस तुम्हाला एक गोष्ट नक्की शिकवेल. मेहनत करताना संयम ठेवला तर योग्य परिणाम मिळण्याची शक्यता वाढते. नोकरी आणि करिअर. नोकरी करणाऱ्या मेष राशीच्या व्यक्तींसाठी दिवस चांगला राहू शकतो. तुमच्या कामाची वरिष्ठांकडून दखल घेतली जाऊ शकते. नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी एखाद्या सहकार्याची मदत मिळू शकते. मात्र कोणाशीही विनाकारण वाद घालू नका. तुमचा स्वभाव स्पष्ट आणि थेट असला तरी उद्या बोलताना शब्द जपून वापरणे फायदेशीर ठरेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्या व्यक्तींनी प्रयत्न सुरू ठेवावेत. एक संधी उशिरा मिळत असली तरी निराश होऊ नका. व्यवसाय करणाऱ्या मेष राशीच्या व्यक्तींना नवीन कल्पना सुचू शकतात. एखाद्या जुन्या ग्राहकांकडून किंवा ओळखीच्या व्यक्तींकडून महत्त्वाचे काम मिळू शकते. व्यवसायात मोठा निर्णय घेताना घाई करू नका. व्यवहारातील कागदपत्रे आणि आर्थिक बाबी नीट तपासा. प्रामाणिकपणा आणि संयम हे तुमच्यासाठी विशेष महत्त्वाचे ठरतील. आर्थिक स्थितीबाबत दिवस सामान्य ते चांगला राहू शकतो. एखादी वस्तू खरेदी करण्याचा विचार असेल तर ती खरोखर आवश्यक आहे का याचा विचार करा. उद्या मोठी गुंतवणूक किंवा आर्थिक व्यवहार करायचा असल्यास योग्य माहिती घेऊनच निर्णय घ्या. पैसा कमवण्याइतकेच त्याची बचत करणेही महत्त्वाचे आहे, हे लक्षात ठेवा. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेम संबंधांच्या बाबतीत उद्याचा दिवस सकारात्मक राहू शकतो. जोडीदारासोबत एखाद्या विषयावर मतभेद असतील तर शांतपणे संवाद साधा. तुमच्या मनात काही असेल तर ते मनात ठेवण्यापेक्षा प्रेमाने बोलून दाखवा. अविवाहित मेष राशीच्या व्यक्तींना एखाद्या व्यक्तीशी नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या भावनांचा आदर केल्यास नात्यामध्ये आर्थिक जवळीक निर्माण होऊ शकते. कुटुंबाच्या दृष्टीने दिवस समाधानकारक राहू शकतो. घरातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला तुम्हाला उपयोगी पडू शकतो. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला तुमच्या मदतीची गरज भासू शकते. शक्य असेल तेव्हा नक्की मदत करा. घरातील छोट्या गोष्टींवरून रागवण्यापेक्षा प्रेमाने परिस्थिती हाताळा. आरोग्याच्या बाबतीत स्वतःकडे थोडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. अति धावपळ आणि कामाचा ताण टाळा. वेळेवर जेवण करा आणि पुरेसे पाणी प्या. शक्य असल्यास थोडा वेळ विश्रांती घ्या. आरोग्याशी संबंधित काही त्रास असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या. शनिवार आणि शनिदेवांचा विशेष संदेश. शनिवार असल्यामुळे मेष राशीच्या व्यक्तींनी शनिदेवांचे नामस्मरण करून प्रामाणिक कर्म करण्यावर भर द्यावा. गरजू व्यक्तीला आपल्या क्षमतेनुसार मदत करा. कोणावरही अन्याय करू नका आणि कोणाचेही मन जाणून बुजून दुखवू नका. शनिवार आपल्याला एक सुंदर संदेश देतो. कर्म करत राहा, संयम ठेवा आणि योग्य मार्ग सोडू नका. हाच सल्ला मेष राशीच्या मित्रांनो तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असेल. घाईपेक्षा संयम आणि रागापेक्षा शांतता. एखादे काम लगेच पूर्ण झाले नाही म्हणून निराश होऊ नका. तुमच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा आणि सकारात्मक विचार करत राहा. आजचा विशेष संदेश. जर तुम्ही मेष
राशीचे असाल आणि सध्या आयुष्यात एखाद्या अडचणींचा सामना करत असाल तर लक्षात ठेवा, कठीण काळ कायमचा नसतो. मेहनत कधीच वाया जात नाही. फक्त योग्य वेळ येईपर्यंत संयम ठेवावा लागतो. शनिदेवांच्या चरणी प्रार्थना करा. हे शनिदेवा, माझ्या हातून नेहमी चांगले कर्म घडू दे. मला योग्य मार्गावर चालण्याची शक्ती द्या आणि माझ्या कुटुंबावर तुमची कृपा राहू द्या. मेष राशीच्या मित्रांनो, तुमचा दिवस आनंदी, शांत आणि सकारात्मक जावो ही शुभेच्छा. तुम्ही मेष राशीचे असाल तर कमेंटमध्ये प्रेमाने जय शनिदेव असे नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया आणखी एका राशीच्या सविस्तर. जय शनिदेव, जय श्रीराम, शुभ शनिवार.